नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आधुनिक जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे भारतात मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. म्हणूनच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. आकडेवारी सांगते की जगामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे भारतात आढळतात. भारतीयांमध्ये मधुमेह आणि मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून भारतातील सुप्रसिद्ध एंडोक्रोनॉलॉजिस्ट आपल्याला मधुमेह आणि त्याचे व्यवस्थापन याबद्दल अधिक माहिती देतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉक्टर मोहन मोगदुम, त्याचबरोबर डॉक्टर पियुष लोढा, त्याचबरोबर डॉक्टर आदित्य देशपांडे आणि डॉक्टर विनायक हराळे. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाला पुढे वळताना माझा पहिला प्रश्न डॉक्टर मोहन मगदुम यांना आहे. डॉक्टर, हल्लीच्या काळात आपण एक प्रश्न जरूर ऐकतो, माझ्या घराण्यात डायबिटीज आहे असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने डायबिटीज हा अनुवंशिक किती प्रमाणात काम करतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीमुळे यामध्ये काही फरक पडतो का? नक्कीच डायबिटीस मध्ये अनुवंशिकता खूप आहे. घराण्यामध्ये डायबिटीस असतो. आम्ही ज्यावेळी आमच्या पेशंटना हिस्ट्रीमध्ये विचारतो घरी कोणाला आहे का, तर आई वडील, काका, आत्या, मामा, मावशी, आजी आजोबा कोणाला कोणाला डायबिटीस होण्याची शक्यता असते. जवळजवळ 70 ते 80% लोकांच्या मध्ये ही हिस्ट्री असते. परंतु आपण भारतीय साऊथ एशियन डायबिटीस होण्यासाठी जास्त ॲट रिस्क आहोत. त्यामुळं जास्त प्रमाणात आपण भारतीय म्हणजे डायबिटीसची रिस्क आहेच. याच्या पाठीमागचं कारण एक थेरी आहे, 50 जिनोटाईप म्हणतात त्याला. टू थ्राईव्ह म्हणजे सर्वाईव्ह होणं आणि वाढणं, वृद्धिंगत होणं. तर पूर्वी प्रीहिस्टॉरिक काळात ज्यावेळी दुष्काळ पडत असतील त्यावेळी आपल्याला सर्वाईव्ह व्हायला पाहिजे, जगायला पाहिजे, म्हणून कॅलरीचा साठा हा आधीपासूनच शरीरात केला जायचा. ज्यावेळी भरपूर आहे, प्लेट्टी आहे, ते कदाचित आपल्या सेंट्रली पोटामध्ये साठवलं जात असेल आणि मग ज्यावेळी परत दुष्काळ परिस्थिती होईल त्यावेळी तो कॅलरीचा साठा, प्रोटीन्स वगैरे वापरले जात असते. परंतु आता सगळी मुबलकता आहे, भरपूर आहे. त्यामुळे जे काही साठेल त्या आपल्या जिनोटाईपमुळं आपली सेंट्रल ओबेसिटी वाढायची शक्यता झाली आणि ह्यामुळे डायबिटीज प्रमाण वाढलेलं आहे. तर हा जीवनशैलीचा प्रभाव आहे. म्हणून आपल्याला जीवनशैलीत पण फरक करायलाच पाहिजे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर पियुष लोढा यांना आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने एक तरुण डॉक्टर म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटेल. असं म्हणतात की आत्ताच्या काळामध्ये 20 ते 30 वयोगटातील जी लोक आहेत, जी तरुण मंडळी आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात टाईप 2 ची डायबिटीस होण्याची शक्यता आहे. तर हे असं का होत असेल आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांची जनरेशन आणि आपली जनरेशन यामध्ये काय फरक होतो? मागच्या 20 वर्षात डायबिटीजचं प्रमाण आपण बघतोय खूप वाढलं आहे. आणि सगळ्यात चिंताजनक बाब ही आहे की यंग लोकांमध्ये 20s मध्ये 30s मध्ये देखील डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलं आहे. याच्या मागे 4 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, एक्सरसाइजची कमी. टेक्नॉलॉजीयुक्त जीवन झालं आहे. बऱ्याचदा एक्सरसाइज, वॉकिंग, रनिंग हे कुठेच काहीच नाही आहे बऱ्याच पेशंट्समध्ये. दुसरं म्हणजे डाएट. प्रोसेस्ड फूड इनटेक, शुगरी बिव्हरेजेस, फास्ट फूड, जंक फूड याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्यामुळे देखील डायबिटीजचं प्रमाण वेगाने वाढत चाललं आहे. त्या व्यतिरिक्त तणाव आणि झोप हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तणावयुक्त जीवन, जॉब स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस या सगळ्या गोष्टींमुळे आणि स्लीप, रात्रीचं स्क्रीन टाईम असो किंवा रात्रीच्या वेळेला नाईट शिफ्ट असो, या सगळ्या गोष्टींमुळे झोप अपूर्ण होते आणि त्यामुळे देखील मेटाबॉलिझममध्ये डिस्टर्बन्सेस होतात आणि डायबिटीजची रिस्क वाढते. एकंदरीत यंग लोकांमध्ये सेंट्रल ओबेसिटी हा एक प्रकार आहे. जरी ते लठ्ठ नसले तरी पोटाचा भाग जो आहे तो जरा जास्त प्रमाणात वाढलेला असतो, ज्याला आपण मेटाबॉलिकली अनहेल्दी ओबेसिटी असं म्हणतो आणि त्यामुळे या लोकांमध्ये देखील आता टाईप 2 डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आदित्य देशपांडे यांना आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की डायबिटीसमुळे आपल्या शरीरातील महत्वपूर्ण अंग जसं की हृदय असेल, मूत्रपिंड असेल यासारख्या अवयवांवरती खूप परिणाम होतो. तर हे परिणाम टाळण्यासाठी आपण काय करू शकतो आणि याला आपण कसं रोखू शकतो? मधुमेहामध्ये हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की साखर वाढणं किंवा साखर कमी होणं याच्या पलीकडेही बाकी म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतो. तर त्यामध्ये फक्त माझी साखर नॉर्मल आहे की नाही
याच्यावर हा विषय जर बंद केला तर मात्र बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकतं. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मेंदूमध्ये ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढू शकते. डोळ्याचा पडदा खराब होऊ शकतो, ज्याला आपण डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतो. हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. चं काम किंवा किडनीची जी काही प्रक्रिया आहे ती ढासळण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर पायाकडे जाणाऱ्या नसा खराब होऊन डायबेटिक न्यूरोपॅथी जे म्हणतो तो त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर पायाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं काम बिघडून पेरिफरल आर्टेरियल डिसीज असा त्रास उद्भवू शकतो, ज्याने की पायात सुद्धा जखमा होऊ शकतात. तर साखर फक्त नॉर्मल आहे याच्यापर्यंत जर आपण आपल्या डायबिटीसच्या तपासण्या थांबवल्या तर या बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष होऊ शकतात. यामध्ये वर्षातून कमीत कमी एक वेळा किडनी संबंधित ज्या तपासण्या आहेत की रक्तातलं क्रिएटिनिनचा रिपोर्ट, युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिनचा रिपोर्ट, त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याची वर्षातून एकदा तरी तपासणी करणं, हृदयाची तपासणी जसे तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरांनी ठरवलेलं आहे की कोणकोणत्या तपासण्या आहेत त्याप्रमाणे त्या तपासण्या करणं, हे रुटीनली करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे इवन विथ द बेस्ट ऑफ ट्रीटमेंट प्रॉब्लेम काय होतो की वृत्ती ही ग्लुकोसेंट्रिक झालेली आहे की फक्त साखरेचे रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे विषय संपला. तर हे असं बिलकुल नाही आहे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर विनायक खराळे यांना आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने डायबिटीज हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मानसिक आणि भावनिक दृष्ट्या आपण कसं बॅलन्स लाईफ जगलं पाहिजे याबद्दल तुम्ही एक डॉक्टर या नात्याने काय सांगाल? आणि त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या शरीरातील रक्तातील शुगर ही आपण वारंवार कशी चेक केली पाहिजे आणि ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? डायबिटीज हा एक नुसता ब्लड शुगरचा आजार नाही, तर तो एक आपला मानसिक, भावनिक आणि सामाजिक गोष्टींवर दीर्घकालीन परिणाम करणारा एक आजार आहे. तर बऱ्याच वेळेस डायबिटीजचं निदान झालं की पेशंट घाबरतो, आता मला काय, आता आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील, आता मला आहाराचे नियंत्रण, व्यायामाचं बंधन, तर अशा सर्व गोष्टींनी मन चक्रावून जातं. बऱ्याच वेळा भीती वाटते, तर याच्यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकतं. याच्या व्यतिरिक्त डायबिटीजमुळे डिप्रेशन आणि अँझायटी याचं प्रमाण 2 पटीने वाढू शकतं. तर याच्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपण एकदा जर डायबिटीज झालेला असेल तर अशा रुग्णांनी आपली रक्तातील साखर जी आहे ती घरी आपण शुगर ग्लुकोमीटरने आपण चेक करून बघू शकतो की जेणेकरून आपल्याला ती नियंत्रणात आहे की नाही हे कळू शकतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला शुगर लो झाली आहे का खूप जास्त झालेली आहे हे कळतं, किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या डाएट किंवा एक्सरसाइज किंवा मेडिसिनने काय फरक झालेला आहे याची आपल्याला माहिती कळते. आणि ज्यावेळेस तुम्ही आपल्या डॉक्टरांकडे जाता त्यावेळेस हे सर्व नोंद पण त्यांना दाखवलंय, तर त्याच्यानुसार त्यांच्या औषधांमध्ये पण त्याच्यामध्ये बदल करता येतो. जर आपण ह्या टेस्ट रेग्युलर करत राहिलो बरी, तर नक्कीच आपण आपलं HbA1c नियंत्रणात आणू शकतो आणि डायबिटीजमुळे होणारे गुंतागुंती हे टाळू शकतो. यानंतर मी पुन्हा वळणार आहे डॉक्टर मोहन मगदूम यांच्याकडे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की आत्ताच्या काळामध्ये आपण स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो, त्याचबरोबर सोशल मीडियाचा काळ आहे आणि प्रत्येक जण डायबिटीस रिव्हर्स याबद्दल बोलत असतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचबरोबर हल्ली वजन कमी करण्यासाठी काही औषधी घेतल्या जातात, तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि एकंदरीत याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता इथं समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला की डायबिटीज रिव्हर्सल किंवा रेमिशन आणि डायबिटीज क्युअर ह्यामध्ये फरक आहे. डायबिटीज क्युअर म्हणजे बराच झाला, पण रिव्हर्सल रेमिशन म्हणजे तो परत सुद्धा येऊ शकतो. परंतु काही काळ जरी आपण रेमिशन त्याला करण्याचा प्रयत्न केला तर शक्यता आहे. खास करून जे जाड आहे, ओव्हरवेट आहे, ज्यांना सेंट्रल ओबेसिटी आहे, ढेरी तनू आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम होऊन डायबिटीसमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. आणि अशा पेशंटनी जर त्यांचं वजन कमी केलं तर डायबिटीस हा रेमिशन होऊ शकतो. 5%, 10% वजन कमी केलं तर डायबिटीस रेमिशनची शक्यता असते. 20% जर वजन कमी केलं जाड लोकांनी तर नक्कीच अशी शक्यता राहते. आणि त्यासाठी तुम्ही म्हणालात तशी आता काही औषधं आहेत, GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट आम्ही असं म्हणतो त्यांना. त्यामध्ये सेमाग्लुटाइड, टिझिपेटाइड वगैरे इंजेक्शन आठवड्याला घेण्याची आली आहेत. यांना बऱ्याच प्रमाणात वजन कमी होऊ शकतं आणि डायबिटीसचं कंट्रोल आणि काही प्रमाणात रिव्हर्सलला, रेमिशनला मदत होऊ शकते. हे आपल्याला नक्कीच स्वीकारावं लागेल. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर पियुष लोढा यांना आहे. डॉक्टर, सध्याच्या काळामध्ये मधुमेह म्हणजे भीती असते. सर्वांना असं वाटतं की इन्सुलिन सुरू झालं म्हणजे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे आणि एकदा इन्सुलिन घेतलं तर ते आयुष्यभर मला घ्यावं लागेल हा असा गैरसमज सुद्धा होतो.
तर आपण कसं ठरवता की कुणाला इन्सुलिन द्यावं आणि किती काळापर्यंत ते इन्सुलिन दिलं पाहिजे आणि इन्सुलिन घेतल्याने काय परिणाम होतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ते आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे? सो डायबिटीज बद्दल बरीच गैरसमज आहेत आजकाल. त्यातला हा एक मुख्य गैरसमज आहे की एकदा इन्सुलिन चालू केलं किंवा कुठल्याही कारणामुळे इन्सुलिन चालू केलं तर ते कायमस्वरूपी राहणार. सो हे असं नाहीये. काही टिपिकल सिच्युएशन्स आहेत जिथे आपल्याला इन्सुलिन्स देणं गरजेचं असतं. जसं म्हणजे इनिशियल डायग्नोसिस जर असेल, म्हणजे सुरुवातीला जर तुमचं HbA1c 10% पेक्षा जास्त असेल किंवा शुगर खूप जास्त असेल 400-500, तर या केसमध्ये गोळ्यांनी अजून जास्त बीटा सेल्सला स्टिम्युलेट करण्यापेक्षा बीटा सेल्सला पण रेस्ट द्यायचा प्रयत्न करतो आणि इन्सुलिन देऊन त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. सो ही एक फर्स्ट सिच्युएशन आहे. इनिशियल डायग्नोसिस किंवा HbA1c खूप जास्त असणं. या केसेसमध्ये जर आपण इन्सुलिन दिलं तर काही काळानंतर आपण इन्सुलिन या पेशंट्समध्ये कमी किंवा बंद करू शकतो. या व्यतिरिक्त ॲडमिशन कुठल्याही कारणामुळे, आजारपणामुळे, कुठल्या सर्जरीमुळे जर आपल्याला ॲडमिशन लागत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला इन्सुलिन्स यूज करायला लागतात, कारण त्यात फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली असते इन्सुलिनसोबत. त्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीजमध्ये आपल्याकडे कुठलेही जास्त औषध अवेलेबल किंवा परमिटेड नाही आहे. त्यामधून इन्सुलिन आणि अजून 1-2 औषधं जे आपण सेफली यूज करू शकतो. त्यामुळे इन्सुलिन हा प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे. त्यानंतर जर पेशंट्सला OAD फेल्युअर आपण जे म्हणतो की 3 गोळ्या 4 गोळ्या दिवसातून चालू आहे पण शुगर्स आपल्या टार्गेटमध्ये नाही येते, तर त्या केसमध्ये आपण इन्सुलिन्स देतो, ज्याने आपल्याला शुगर्स कंट्रोल चांगलं करता येतं. आणि त्या केसमध्ये प्रोबॅबली इथे ही एक संभावना आहे की जर जीवनशैली तुम्ही खूप चांगली ठेवली तर फक्त त्या केसेसमध्ये आपण इथे इन्सुलिन्स कमी करू शकतो. बट जर जीवनशैली चांगली नसेल आणि गोळ्या काम करत नसेल तर मग इन्सुलिनचं प्रमाण त्या पेशंट्समध्ये जास्त वाढू शकतं. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आदित्य देशपांडे यांना आहे. डॉक्टर, ब्लड शुगरची तपासणी साधारण किती वेळा करावी आणि उपाशी पोटी केलेली चाचणी योग्य की साधारणतः भारतीयांमध्ये जेवण झाल्यानंतरची शुगर चेक करण्याचं महत्व असं सांगितलं जातं, तर याबद्दल बरेच गैरसमज आहेत, याबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात. तर एक डॉक्टर या नात्याने तुम्ही याबद्दल काय सांगाल? तुमची साखर कितीदा मोजली पाहिजे हे तुम्हाला कोणती ट्रीटमेंट चालू आहे त्याबरोबर तुम्हाला कोणकोणते आजार आहेत त्याप्रमाणे ठरेल. जर इन्सुलिन चालू आहे, काही किडनीचे आजार आहेत किंवा काही ताप आहे किंवा बाकी काही इन्फेक्शन झालं तर मात्र जास्त वेळा साखर मोजायला लागू शकते. त्यामध्ये आधी जसं आपण चर्चा केली आहे की ग्लुकोमीटर ही घरी वापरला जाऊ शकतो. सहसा सामान्य गोळ्या जर चालू असतील तर कमीत कमी महिन्यातून एकदा जेवणाआधीची जेवणानंतरची साखर तपासणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त दर 3 ते 4 महिन्याला HbA1c ही तपासणी करणं गरजेचं आहे. HbA1c मध्ये आपल्याला काय समजतं की मागच्या 3 ते 4 महिन्यात साखरेचा ॲव्हरेज किती राहिलेला आहे. HbA1c मध्ये आपण मोजतो काय की हिमोग्लोबिन जे आहे, लाल पेशीचं जे रक्त आहे त्याच्यात हिमोग्लोबिन असतं, तर त्याचं आयुष्य साधारण 120 दिवस असतं. त्या 120 दिवसात किती प्रमाणात साखर त्याला चिटकलेली आहे हे मोजण्याचा एक मार्ग म्हणजे HbA1c. तर HbA1c ज्यांना बाकी काही आजार नाही आहे त्यांच्यामध्ये साधारण 60% खाली असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपण जसं आधी बोललो होतो की फक्त साखर नॉर्मल आहे किंवा साखर वाढली आहे या 2 गोष्टींच्या मागे न लागता याच्या पलीकडे सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल कसं आहे तर वर्षात कमीत कमी 1 ते 2 वेळा कोलेस्ट्रॉल पाहणं, किडनीचे रिपोर्ट करणं, त्याबरोबर काही युरिनचे रिपोर्ट करणं, हे पण सातत्याने करणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर माझा पुढचा प्रश्न डॉक्टर विनायक हरळ यांना मी विचारणार आहे. डॉक्टर, आत्ताचं हे तणावपूर्ण जीवन असेल किंवा प्रदूषण असेल किंवा हा स्ट्रेस असेल, झोप न होणं, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात कशा इम्पॅक्ट करतात आणि त्यामुळे शुगर आपल्याला कशी होऊ शकते किंवा याची संभावना कशी असते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर आजकाल बदललेली जीवनशैली आहे. आपण बघतो की सर्वजण, बरेच जण घरी तरुण काम करत असतात, ताणतणाव त्यांचा वाढलेला आहे, झोपेचं प्रमाण कमी आहे, शारीरिक हालचाल खूप कमी झालेली आहे. तर या सर्वांनी आपला मधुमेह हा वाढत असतो. याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला ताणतणाव येतो, स्ट्रेस येतो, त्याच्यामुळं काही स्ट्रेस हॉर्मोन्स वाढत असतात. त्याचं नाव कॉर्टिसॉल असे काही हॉर्मोन्स असतात. तर या हॉर्मोन्समुळे सुद्धा शुगर वाढते. आपण जर सतत बसून असो, जर आपली शारीरिक हालचाल कमी असेल, बऱ्याच वेळेस स्क्रीन टाईम वाढलेला आहे लोकांचा, मोबाईलचा वापर वाढलेला आहे, सतत बसून राहिल्यामुळे पण इन्सुलिन रेजिस्टन्स वाढू शकतो.
जर आपली झोप कमी असेल, आपण 4-5 तासापेक्षा कमी झोपत असू, तर आपले काही भूक वाढवणारे हॉर्मोन्स वाढू शकतात. त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं आणि त्याच्यामुळे डायबिटीजची रिस्क वाढते. तर या सर्व गोष्टी खूप हानिकारक आहेत की ज्याच्यामुळे डायबिटीजची रिस्क ही वाढू शकते. तर याच्यावर मात करायची असेल तर नक्कीच आपल्याला आपली जीवनशैली बदलली पाहिजे. कमीत कमी एक अर्धा तास वेळ काढून आपण जे काही शक्य आहेत असे व्यायाम केले पाहिजेत. एरोबिक्स असतील, मग ते स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज असतील. झोप ही खूप महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास ही झोप झाली पाहिजे. बाहेरचं जंक फूड, आउटसाईड फूड, प्रोसेस फूड हे अवॉइड केलं पाहिजे. तर जर आपण आपली जीवनशैली नियमित ठेवली आणि नियमित जर आपण चाचणी करत राहिलो तर नक्कीच आपण याच्यावर मात करू शकतो. खऱ्या अर्थाने खूप महत्वपूर्ण माहिती दिली. डॉक्टर, आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत असताना तुम्ही सर्वांनीच आम्हाला ज्ञानवर्धन माहिती दिली, कारण लाखो लोक आपल्याला बघतायत. त्यामुळे जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? डॉक्टर मोहन मगदुम. मी माझ्या पेशंटना नेहमीच सांगतो पंचसूत्री, डाएट, एक्सरसाइज, मेडिसिन, रेग्युलर तपासणी आणि रेग्युलर तुमच्या डॉक्टरना व्हिजिट. यामध्ये डाएट एक्सरसाइजचा रोल खास करून ज्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे त्यांनी नाउमेद न होता आपल्या फॅमिलीतच लहानपणापासून लहान मुलावर एम्बाईब करायला पाहिजे हेल्दी लाईफस्टाईल, एक्सरसाइज आणि विशेषतः हेल्दी फूड, जेणेकरून डायबिटीस होण्याची शक्यता आणि चान्सेस हे टळावेत किंवा पुढे ढकलले हवे. हे महत्त्वाचं आहे. जाता जाता डॉक्टर पियुष लोढा, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? कारण आपल्याला बघणारी तरुण पिढी सुद्धा आहे, तर खास तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? सो मी 3 गोष्टी सांगेल. एक म्हणजे अर्ली डायग्नोसिस, दुसरं क्विक ट्रीटमेंट आणि तिसरं लॉंग टर्म फॉलोअप. सो अर्ली डायग्नोसिस म्हणजे जे लोक रिस्कवरती आहेत, ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्यांना सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, वजन जास्त आहे, त्यांचं दरवर्षी एकदा बियॉन्ड 35, बियॉन्ड 40 इयर्स एकदा तरी स्क्रीनिंग आणि डायग्नोसिससाठी तपासणी केली पाहिजे. क्विक ट्रीटमेंट टाळू नका. ट्रीटमेंटसाठी लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा. बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट्स आजकाल अवेलेबल आहे. ज्या बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट्स आहेत तुम्ही डिस्कस करा डॉक्टरांसोबत आणि टेक दॅट ट्रीटमेंट. आणि लास्ट लॉंग टर्म फॉलोअप. जरी तुम्ही रिमिशनमध्ये असणार, जरी तुमची शुगर्स आत्ता कंट्रोलमध्ये असेल, तरीही डायबिटीज खूप डायनॅमिक असतं. सो लॉंग टर्म फॉलोअप, एव्हरी 3 months, एव्हरी 6 months, एव्हरी इयर यू हॅव टू कीप मॉनिटरिंग अँड चेकिंग युअर शुगर्स. खरं तर 3 रूल्स तुम्ही खूप छान समजून सांगितले. यानंतर मी डॉक्टर आदित्य देशपांडे यांना प्रश्न विचारू इच्छिते. डॉक्टर, जाता जाता खास करून महिला सुद्धा आज हा कार्यक्रम बघतायत आणि मी पण एक स्त्री आहे, तर या नात्याने मी तुम्हाला विचारू इच्छिते की स्त्रियांसाठी तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? डायबिटीसमध्ये आपण आत्ता जसं ओव्हरऑल प्रमाण वाढत चाललं आहे, तसंच प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस आढळण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललं आहे. यामध्ये आपली बदलची जीवनशैली हा तर एक भाग आहेच, पण बऱ्याच प्रेग्नन्सीज बायकांमध्ये 30च्या पलीकडे, 35च्या पलीकडे अशा घेतल्या जातात. तर याने प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस आढळण्याची शक्यता वाढते, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. त्याचबरोबर वाढत्या लठ्ठपणामुळे, PCODच्या वाढत्या प्रमाणामुळे बायकांना प्रेग्नन्सी घेण्या अगोदर सुद्धा डायबिटीस असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे प्रेग्नन्सी जर घेणार आहात तर काही ॲनिव्हर्सरीला गिफ्ट घेण्याऐवजी किंवा त्याच्याबरोबर तुम्ही एक शुगर चेक करून पाहू शकता. मग त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी सेफली ट्राय करू शकता. आणि दुसरं आहे की प्रेग्नंट झाल्यानंतर आवर्जून तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी चर्चा करून जी योग्य तपासणी आहे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीससाठी, ती मात्र करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण आपल्या लहान बाळांसाठी काही विमा योजना काढतो, काही पॉलिसीज काढतो, काही पैसे वेगळे ठेवतो. तर याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की आपण त्यांना आयडियल सर्कमस्टन्सेसमध्ये जन्म देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये मधुमेह आहे का नाही हे माहिती असणं याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्वाची माहिती खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितली. यानंतर डॉक्टर विनायक हरळे, जाता जाता वृद्धांसाठी, कारण खास करून वृद्ध मंडळी सुद्धा आज हा कार्यक्रम बघतायत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? ओके. तर वृद्धांमध्ये डायबिटीजचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. बऱ्याच वेळेस टेस्ट केलेल्या नसतात. कोणतीतरी समजा ऑपरेशन करायचं आहे, दात पाडायचं आहे, अशा वेळेस ते टेस्ट करून त्यांना ते माहिती पडत असतं. तर असं न होता तुम्ही दरवर्षी तुमची तपासणी करा आणि मधुमेह आहे का नाही ते बघा. जर असेल तर त्याची ट्रीटमेंट रेग्युलर घ्या. तर मी कॉम्प्लिकेशनबद्दल सुद्धा सांगेल की डायबिटीजमध्ये जी गुंतागुंत होत असते तर त्याच्यामध्ये बरेच आपले अवयव पण खराब होऊ शकतात जर आपली शुगर नियंत्रणात नसेल तर.
तर शुगर नियंत्रणात असली पाहिजे. आणि वृद्धांमध्ये पर्टिक्युलरली शुगरचं जे प्रमाण आहे हे HbA1c हे 7पेक्षा कमी किंवा काही केसेसमध्ये 8पेक्षा कमी असलं पाहिजे. उपाशीपोटी शुगर 130पेक्षा कमी आणि जेवणानंतरची 180पेक्षा कमी असली पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही सल्ला देतो की दर वर्षाला त्यांनी त्याचे डोळे तपासले पाहिजेत. डोळ्यांच्या मागे एक पडदा असतो रेटिना, त्याची तपासणी झाली पाहिजे. हृदयाचे काही चेकअप झाले पाहिजेत, किडनीच्या काही टेस्ट झाले पाहिजेत आणि पायांची एक तपासणी आम्ही त्यांना सजेस्ट करतो की पायांमध्ये काही जखमा झाल्या आहेत का. तर असे काही नियमित तपासणी वृद्धांमध्ये केल्या गेल्या पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, तुमचं इतकं बिझी शेड्यूल असताना तुम्ही इथे आलात आणि इतकं महत्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर, तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप ज्ञानवर्धक ठरेल. तुम्ही सुद्धा डायबिटीस आणि डायबिटीसचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या डायबिटीस पर चर्चा या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आमचं YouTube, Instagram आणि Twitter सुद्धा पेज आहे. त्यामुळे आजच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत धन्यवाद.